कुंडलीमध्ये शनी कोणत्या घरात यावरून ठरेल तुम्ही श्रीमंत होणार की गरीब. तर चला मग जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. व्हिडिओ जर आवडला तर शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण जाणून घेणार आहोत की कुंडलीच्या कोणत्या घरात शनीचे विराजमान राहणे आपल्या जीवनाला राजयोगाकडे घेऊन जाणारे ठरू शकते. ज्योतिषशास्त्रामध्ये शनी ग्रहाला न्यायाचे देवता मानले जाते, हे तर तुम्हाला माहीतच आहे. शनीला कर्म, न्याय, अनुशासन, परिश्रमाचे प्रतीक मानले जाते. लोक अनेकदा शनीला अशुभ ग्रह मानला जातो, पण खरं तर शनी कुंडलीमध्ये शुभ घरात असेल आणि त्याची दृष्टी सकारात्मक असते तर ती व्यक्ती अपार सुख, धन, समृद्धी आणि यश प्रदान करते. आज आपण जाणून घेणार आहोत की कुंडलीच्या कोणत्या घरात शनीचे विराजमान राहणे आपल्या जीवनाला राजयोगाकडे घेऊन जाणारे ठरू शकते. ज्योतिषशास्त्रामध्ये शनीचे महत्त्व. शनी ग्रहाचे स्वामित्व मकर आणि कुंभ राशीवर असते. हा ग्रह हळू गतीने चालतो आणि एका राशीमध्ये जवळपास 2.5 वर्षापर्यंत राहतो. शनीचा प्रभाव दीर्घकालीन असतो, त्यामुळे त्यांचे फळ स्थायी आणि गंभीर असते. हा ग्रह व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतो, त्यामुळे याला न्यायदेवता असे म्हटले जाते. तुम्ही मेहनतीचे आणि अनुशासनाचा मार्ग निवडला तर शनीचे शुभ स्थानी असणे आपल्याला उंचीवर नेऊ शकतात. कुंडलीमध्ये शनीचे योग स्थान. 10वे घर कर्मस्थानी सर्वांचे भाग्यशाली. जर शनी तुमच्या कुंडलीमध्ये 10व्या घरात विराजमान असेल तर त्या व्यक्तींना अपार यश मिळू शकते. 10व्या घरात कर्मस्थान म्हणजे जाते ते जर नोकरी, व्यवसाय, पद, यश, सामाजिक प्रतिष्ठा आणि कार्यक्षेत्रात सूचक असते. या स्थानी शनीचे असणे व्यक्तीचे मेहनतीचे रणनीती विकसित होते. असे लोक सहसा प्रशासकीय सेवा, न्याय क्षेत्र, सरकारी नोकरी, तेल, मशिनरी, लॉजिस्टिक किंवा रिअल इस्टेट सारख्या क्षेत्रात मोठे नाव कमावते. जर शनी शुभ स्थानी आहे आणि शनीचे दया सुरू असेल तर व्यक्तींना अचानक राजयोग प्राप्त होऊ शकते. ही स्थिती व्यक्तीच्या समाजात उच्च पद, मान सन्मान प्रदान करू शकते. आणि 7वे घर व्यवसाय आणि पार्टनरशिप. जर शनी 7व्या घरात विराजमान असेल तर शुभ दृष्टी युक्त असते. हा व्यक्तींना व्यवसायात जबरदस्त लाभ मिळू शकते. असे लोक विशेष दीर्घकाळ पार्टनरशिपमध्ये यशस्वी होऊ शकतात. 11व्या घरात लाभ स्थानी. 11व्या घरात शनीचे असणे व्यक्तीसाठी वरदान ठरू शकते. हे घर धन, संपत्ती, अकस्मात धन आणि इच्छा पूर्ण करण्याचे प्रतिष्ठान करतात. शनी या घरात अत्यंत शुभ परिणाम देतात. जर शनीची शुभ दृष्टी असेल तर व्यक्तींना पगार स्थिर असते आणि त्यांना समाजात मान सन्मान मिळू शकतो. लाभ स्थान शनीसाठी हळू चालण्याचे आणि त्यातील प्रवृत्तीचे अधिक सोयीस्कर बनले आहे. 2ऱ्या घरात धन आणि वाणी. 2ऱ्या घरात स्थिती असलेल्या शनीमुळे व्यक्ती दीर्घवाण आणि धन संपत्ती जमा करण्याची क्षमता असते. असे लोक हळूहळू आपण संपत्ती जमा करतात. त्यांच्या वाणीमध्ये गंभीर आणि वजन असते. शनीची अनुस्थिती. अशुभ स्थिती. शनी जर कुंडलीमध्ये 6व्या, 8व्या आणि 12व्या घरात असेल किंवा पापी ग्रहांबरोबर युती होत असेल तर व्यक्तींना जीवनात अनेक अडचणी होऊ शकतात. नोकरीमध्ये शिस्त, मानसिक तणाव, न्यायालयीन प्रकरणे, सामाजिक मानसिक मेहनत करून यश मिळण्यात उशीर इत्यादी लक्षणे दिसून येतात. पण शनी फळे देण्यास चुकत नाही. उशीर झाला तरी शनी कर्मानुसार फळ देतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.